क्रिकेटमधील एक जबरदस्त नाव आणि सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे देखील ठोठावणारे नाव विवेक शेलार. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय निमेश रेडकर. मागील मॅच मध्ये जिथे थांबला होता तिथूनच सुरू झालाय. पहिलाच बॉल सीमा रेषा. शेडकर षटकाराने सुरुवात करतायत मागील मॅच प्रमाणे. आणखीन एक याही वेळेला बिग हिट खूप लांब मारलाय. बॉल सीमा रेषेच्या पार. 6 षटकार. क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला दिसायचं असेल तर स्वतःच्या टीमसाठी खेळावं लागेल. स्वतःच्या टीममध्ये खेळलात, मोठ्या टीमच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली तर तुमची दखल बाकीचे घेणार आहेत. आज असेच काही खेळाडू मात्र या टीममध्ये देखील आहेत ज्यांची दखल आवर्जून घेतली जाईल. लगातार 2 षटकाराने सुरुवात केली आहे मात्र या ठिकाणी निमेश रेडकर यांनी. लेदर बॉलिंग चांगल्या पद्धतीचं खेळतात हे निमेश रेडकर. बॅटिंगसाठी पाहिलं मिळतात आपल्याला. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु हा फटका फसलाय. बॉल अशा ठिकाणी जिकडे फिल्डर नव्हते. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 13 धावा तिकडे पाहायला मिळत आहेत. 13 धावा एकंदरीत. धर्मवीर चषकाचं भव्य दिव्य आयोजन कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून विभाग प्रमुख म्हणून संपूर्ण मुंबईभर जे नाव चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतं आणि कामगारांचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि हे धर्मवीर चषकाची एक वेगळी ओळख आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. सातत्याने या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. हो या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं कव्हर पॉइंटच्या दिशेने. आणि इकडे जर पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळाले विवेक, ज्यांच्याकडून मात्र या ठिकाणी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. स्काय रायडर विरुद्ध MUCC ओरिसा हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंजू अन्वे मॅम ओरिसा संघाच्या संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला विकास कोरडे यांच्या मालकीचा स्काय रायडर संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शुभम नाईक तर दुसऱ्या बाजूला भूषण जाधव देखील व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात या टीमच्या. 2 षटकार आणि त्यानंतर विवेक यांचं कमबॅक. निमेश रेडकर स्ट्राईकवर. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल थोडासा फिरताना पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी सादर केलाय. बॅक टू बॅक 2 षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट सुद्धा इकडे येताना पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 13 झालेत. लगातार 2 षटकाराने सुरुवात परंतु मागील 3 बॉलवर फक्त 1 धाव. निमेश यांच्या विरुद्ध थोडासा काही वेगळा करण्याचा प्रयत्न देखील विवेक यांचा. हो हा बॉल थोडासा वेगात टाकलाय. मागील 4 बॉलवर फक्त 1 धाव. चांगल्या सुरुवातीनंतर कमबॅक केलं विवेक यांनी आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 13 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे.
इम्रोज येतात गोलंदाजीसाठी. इम्रोज खान ठाण्याच्या महागिरीचे एक दर्जेदार खेळाडू, दर्जेदार गोलंदाज, ज्यांच्या नावाची चर्चा मात्र सातत्याने पाहायला मिळत असते. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतात. आज मात्र गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहे. समोर भावेश शेलार आहेत. घाटकोपर भटवाडीचं नाव करणारे खेळाडू म्हणून देखील भावेश शेलार यांची ओळख राहिली आहे. अगदी लहान वयातच क्रिकेटमध्ये ते देखील दाखल झाले. परंतु इम्रोज भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. या मैदानात अगदी GI11 विक्रोळीपासून त्यांना मी खेळताना पाहतोय. बरीच वर्ष हे मैदान देखील गोलंदाजी करत असताना त्यांना मी पाहतोय. फावे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी इम्रोज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा कमी गतीने बॉल आला, थबकलाय थोडासा चिखलामध्ये आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 14 धावा. थोडंसं नियंत्रण मागील काही चेंडूवर मिळवलंय. मोठा फटका नाही आला तर चांगला चेंडू म्हणावं लागेल. या मैदानामध्ये 3 लाखाचा पहिला पुरस्कार कोण जिंकणार याची देखील चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर दुसरा क्रमांक कोणाला मिळणार. मागील वर्षी योगेश पवार यांनी या मैदानामध्ये दुचाकी जिंकली होती. त्या अगोदर जर पाहिलं तर याच मैदानामध्ये दुचाकी जिंकली होती केतन म्हात्रे यांनी. त्या अगोदर एजाज कुरेशी, मला आठवतोय YNCC सांताक्रूजसाठी खेळत असताना मात्र या मैदानात त्यांनीही तो कारनामा केला होता. बऱ्याच खेळाडूंनी हे मैदान गाजवलंय. आपल्या आयुष्यातील खूप सारे क्षण या मैदानामध्ये घालवलेले आहेत. धन्यवाद शैलेश भाऊ. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. धर्मवीर चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला फटका बॅकफुटला आले, जागा बनवली, एका पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि बॉल 6 धावांमध्ये परावर्तित केला. निमेशच्या बॅटमधून सिक्सर. अफलातून फटका पाहायला मिळाला. टेक्निकली जबरदस्त हिट आणि फिट फटका देखील पाहायला मिळाला. पदल आली ते होतं, बॉलवरची नजर होती या बॉलवर. इम्रोज यांच्या विरुद्ध हल्ला चढवताना पाहायला मिळाले. 20 धावा धावफलकावर आहे. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत आपण सध्या पाहतोय. हो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तिकडेच खेळायला गेले. बॉलनी गती थोडीशी कमी ठेवली होती, वळला देखील होता आणि त्याच्यामुळे यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर आहेत दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना. 5 षटकांचा हा सामना असणार आहे याची देखील आपण नोंद घेतोय. निमिष रेडकर आणि भावेश शेलार घाटकोपर भटवाडीसाठी खेळणारे हे दोन्ही बॅटर गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी स्काय रायडर साठी म्हणजे विकास कोरडे यांच्या टीमसाठी खेळत आहेत. हा बॉल थोडासा पुढून वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. एक गती कमी केली होती आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. 20 धावांवर धावसंख्या थांबली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. एक षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा इकडे केलेला आहे. निमेश 9 चेंडूमध्ये 19 धावा, 3 षटकार त्यामध्ये आहेत. 22 एका धावेवर खेळत आहेत. हा बॉल थोडासा मागे टाकलाय, त्याचा या ठिकाणी फायदा होतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या इकडे पुढे 21 धावांवर. धर्मवीर चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेला वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता आणि एका धावेवर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे स्पर्धा. पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट. कुणालभाई सरमळकर विभाग प्रमुख तथा कामगार नेते यांची ही स्पर्धा देव फ्रेंड्सचं 31व्या पर्वामधील आयोजन आणि मुंबईकरांची तुडुंब गर्दी. मुंबईत अंडरआर्मची स्पर्धा असू देत, ओव्हरआर्मची स्पर्धा असू देत, गर्दी ही ठरलेलीच आहे. छोटीशी जागा असू देत किंवा मोठी जागा असू देत,
मुंबईमध्ये क्रिकेटला अक्षरशः डोक्यावर घेतलं जातं. यावेळेला फटका वेगात खेळला जातोय, समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका शेवटच्या क्षणी अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. खेळाचा होता एका ठिकाणी, बॉल गेला एका ठिकाणी, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि तिकडे धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपत असताना बिनबाद 23 धावा धाव फलकावर आहेत. आयोजकांच्या म्हणजे अगदी संतू सरांच्या सूचना येत आहेत. विवेक शेलार यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. मागील षटकात जर पाहिलं तर सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु त्यानंतर चांगली कामगिरी त्यांनी केली. तेरा धावा त्या षटकात आल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी इम्रोज यांनी केली आहे. 10 धावा त्याही षटकात आल्यात कऱ्या, परंतु पाहिजे 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. पहिलाच बॉल, थोडासा वेग, थोडीशी उसळी यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. विवेक शेलार यांचा बॉलिंग ऍक्शन देखील तेवढीच जबरदस्त आहेत. MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील गहुंजे स्टेडियमवर काही दिवसापूर्वीच गाजवली आहे त्यांनी सुद्धा, परंतु भावेश यांना देखील खेळावं लागेल. गेल्या वर्षी या स्पर्धेत बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. आजही चांगली कामगिरी करावी लागेल. त्यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. वा, बॉल खराब नव्हता, चांगलाच होता, परंतु उचललाय असा पाठवला षटकारात. होता बॉल आणि तिकडनं मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलाय भावेश यांनी. एक आत्मविश्वास देणारा फटका या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. या वेळेला फुल टॉसच, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत अतिशय तत्परतेने, अडवतायत बॉल आणि फेकही केली जाईल. अयुब आहे तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 30 धावा धाव फलकावर. निमेश रेडकर आणि भावेश शेलार की जोडी मात्र पाहायला मिळते स्काय रायडर भटवाडी घाटकोपरसाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची देखील शनिवारच्या दिवशी सुद्धा विपुल प्रमाणामध्ये गर्दी इकडे पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. धर्मवीर चषकामध्ये देव फ्रेंडचं हे 31वे वर्ष, या स्पर्धेचं 31 वर्ष या मैदानात देव फ्रेंडचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक. इकडे थोडीशी उसळी पाहायला मिळेल. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं कव्हर पॉईंटला, नाही यशस्वी झाले आणि ही जर चांगलीच लढत रंगली आहे निमेश रेडकर आणि त्याचबरोबर विवेक शेलार यांच्यामधील. तिसरी ओव्हर सुरू आहे. 30 धावा धाव फलकावर. विवेक, कमी गतीचा बॉल, दांडी 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 गुल. निमेश रेडकर यांना माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे.
येवले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बघूया महेश येवले कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. विवेक शेलार यश मिळालं त्यांना इकडे. वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेगातील बॉल इकडे पाहायला मिळाला आणि गोचंकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. केही षटक त्यांचं जबरदस्त राहिलं आणि 3 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झाली 31, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. नासिर सर, लेग बायच्या स्वरूपातील धाव कावली जाते. चला मॅच सुरू करायची आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. स्काय रायडर विरुद्ध MUCC ओरिसा. मागील मॅच मध्ये जबरदस्त म्हणजे बॅटिंगचा तो फ्लो जरी नसेल तरी येणाऱ्या कालावधीमध्ये 25-30 धावा तरी आल्या तर मॅच चांगली होऊ शकते. आज सकाळी आम्ही पाहिलं कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच जिंकली गेली होती. समोर मोठी बॅटिंग लाईनअप जरूर आहे परंतु आज या ठिकाणी धावा कराव्या लागतील. येणारे 12 बॉल खूप निर्णायक असतील आणि भाविश यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दारोमदार देखील असेल. भाविश शिलार स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना. सुलतान खान आपल्या गोलंदाजीसाठी स्विंगसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उल्हासनगरचं नाव अगदी आखाती देशांपर्यंत नेले या खेळाडूने. सुलतान बॉलिंगसाठी आणि बॅटिंगसाठी भाविश शिलार यांना आपण पाहतोय. टीमची जबाबदारी देखील त्यांच्यावर असणार आहे मोठ्या प्रमाणावर. यावेळेला बॉलला थोडीशी उंची दिली होती. टप्पा पडल्यानंतर वळवलं देखील. गती कमी असल्या कारणाने बॅटच्या पट्टीत आला नाही. बॉलला लपेटायला गेले भावेश परंतु बॉल मागे जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. अगदी गोलंदाजीचा तोफखाना MUCC संघात पाहायला मिळतोय परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल. रबर बॉलचं क्रिकेट जो अगदी काही होऊ शकते या क्रिकेटमध्ये. प्रयत्न करावे लागतील. 11 बॉल अजूनही बाकी आहे. भावेश 10 धावांवर खेळत आहेत. वेगात बॉल फुलटॉसच आला आणि त्याचा समाचार या ठिकाणी भावेश शेलार यांनी घेतलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. भावेश यांच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. आत्मविश्वास वाढेल. आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. अजूनही 10 बॉल बाकी आहेत. या 10 बॉलमध्ये किती धावा येणार यावर मॅचचं गणित अवलंबून असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार भावेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. सुलतान जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांची गोलंदाजी पाहण्यासारखी असते परंतु भावेश यांनी देखील गेल्या काही वर्षात चांगलंच नाव कमावलंय. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय. पाहूया. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी व्हेरिएशन केलं. कमी गतीने बॉल टाकला आणि त्याच्यामुळे टायमिंग तेवढं नाही होऊ शकलं परंतु एक धाव नाही रोखू शकले. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावा धाव फलकावर आहेत. 22-17 धावांवर बॅटिंग करत आहेत. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने लपेटायला गेले यावेळेला परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे. 40 वरी धावसंख्या जाते. पहिला डाव सुरू आहे. धर्मवीर चषकाचे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. घाटकोपर भटवाडीचा स्काय रायडर गेल्याही वर्षी फायनल मॅच या स्पर्धेचा खेळताना पाहायला मिळाला होता धर्मवीर चषकाचा परंतु MUCC हा देखील संघ चांगलीच या ठिकाणी आज स्टारकास्ट घेऊन या ठिकाणी दाखल झालाय. भावेश एका बाजूने झुंज सुरू आहे. आपल्या टीमला कमीत कमी एक 60 पर्यंत तरी नेण्याचा प्रयत्न.
हा बॉल कमी गतीने टाकला, त्याचबरोबर वळवला, पुन्हा एकदा तेज लक्ष होतं स्क्वेअर लेग, परंतु सुलतान यांनी बॉल चांगला वळवला यावेळेला. धावसंख्या जर पाहिली तर 40 वर थांबली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. भावेश शेलार विरुद्ध सुलतान खान. वेगात टाकला यावेळेला बॉल आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात इकडे पाहायला मिळेल आणि धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 41 धावा. केलं जाते गोलंदाजीसाठी. पाहू शकता या स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुंबईभर आहे आणि मुंबईभर बॅनर देखील पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे धर्मवीर चषक, 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, इलेक्ट्रिक बाईक, या सगळ्या चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे कोणताही उपक्रम घ्यायचा तर तो भव्य दिव्यच करायचा, ही खासियत कुणाल सरमळकर साहेबांची राहिली आहे. आणि आज जी स्पर्धा आहे, मैदानात आलात, हा तामझाम, हा स्टेज, भव्य दिव्य मंच, त्याचबरोबर चारी बाजूने भगवं वातावरण, बरंच काही सांगून जाते. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी करण पाटील येत आहेत. केवणी दिवेगावचे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, परंतु आता पाहायचं आहे भावेश आणि महेश ही जोडी आहे. एक षटक अजूनही बाकी आहे, म्हणजे 6 चेंडू बाकी आहेत. 41 धावा धावफलकावर झालेले आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, तिकडनं बॉल वळवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. कमी गतीचा बॉल टाकलाय आणि वळवला सुद्धा. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 42 वर जाईल. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे तिकडे. करण, महेश शेवले, बॅटिंग करावी लागेल. आज एक मोठी संधी आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये, आज ते दाखवावं लागणार आहे. समोर करणची गोलंदाजी. ओ, गती कमी केली होती, परंतु हा बॉल देखील पाठीमागे मार्गस्थ होईल. एक धाव पायच्या स्वरूपातील या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हेरिएशन चांगलं करतायत आणि आणखीन एक चांगला बॉल. 43 धावा. करण, मोठा टर्न आहे या खेळाडूकडे सुद्धा. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. स्ट्राईक रोटेट होते, ही मात्र जमेची बाब इकडे पाहायला मिळाली. धावसंख्या 44 वर. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. भावेश स्ट्राईकवर येत आहेत. 19 धावांवर ते सुद्धा या ठिकाणी खेळत आहेत. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. या धावसंख्येला कमीत कमी कुठेतरी 55-60 पर्यंत तरी नेण्याचा प्रयत्न असेल आणि भावेश त्यासाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच करतील. आपली टीम संकटात आहे आणि त्यांना समाधानकारक स्थितीमध्ये न्यायचं तर बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी येणारे 3 बॉल खूप निर्णायक असतील. वेगात बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. व्हेरिएशन पा किती सुंदर आहे आणि बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. कधी कमी गतीने, कधी जास्त गतीने चेंडू टाकले जात आहेत, परंतु भावेश यांना खेळावं लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळ, टायमिंग फसलंय. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि पकडली गेली कॅच. एजाज कुरेशी होते तिकडे आणि त्यांच्याच हातामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे.
धावा धावफलकावर आहे. करण हे षटक देखील अप्रतिम टाकलंय. फक्त एक अधिकृत धाव या ओव्हरमध्ये आलेली आहे, परंतु तुम्ही किती वेळ बॅटिंग करता याला महत्व नाहीये. आता एक बॉल शेवटचा का होईना, परंतु खेळण्यासाठी मोहित आलेले आहेत. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल, त्यावर स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु कुठेतरी इकडे कोंडी फुटली आहे आणि भले शेवटचा बॉल होता, परंतु पठ्याने पहिल्याच बॉलला चौकार खेळला. त्यामुळे 49 धावा झाल्यात आणि थोडी फाईट करण्यासाठीची धावसंख्या म्हणजे 50 धावांचं टार्गेट 5 ओव्हरच्या मॅच मध्ये असणार आहे. प्रति षटकाकणिक 10च्या सरासरीने ही धावसंख्या या ठिकाणी तुम्हाला बनवावी लागणार आहे. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय होणार, काय घडणार येणाऱ्या कालावधीमध्ये ते आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि ऐकण्यासाठी ज्यांचा आवाज नेहमीच आपण भारतभर सर्व स्पर्धांमध्ये ऐकत असतो, या व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. पारितोषिक 3 लाख रुपये आणि ट्रॉफी. दुसरं पारितोषिक 2 लाख रुपये आणि ट्रॉफी. तुम्ही मंचावर बघत आहात. सामना लगेच सुरू करायचा आहे. ओपनिंग बॅटर्स लगेच पाठवा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रोलिंगच्या यूट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहात. आम्ही आभारी आहोत. आपले स्पॉन्सर थंडर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फ्लॅग्स गणेश देठे, फोर्स स्पोर्ट्स रोहन गुप्ते, फोर्स वन लाईफ रोहन गुप्ते, प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल पंडुलकर आपला विशेष आभार. श्री साई स्पोर्ट्स SSS लाईव्ह शैलू पाटील, पराग पाटील, मयूर स्पोर्ट्स राजू भालेकर, या सर्वांचा मनपूर्वक आभार. या स्पर्धेचं व्यवस्थित आयोजन तुम्ही बघत आहात. चला ओपनिंग बॅटर पाठवा प्लीज. MUCC संबलपूर ओडिशा अन्वी अंजू यांचा संघ आहे आणि त्याचे आघाडीवीर आता मैदानामध्ये उतरतील. पाच षटकं 50 धावा 10च्या सरासरीने खेळावं लागणार. समीकरण सोपं पण नाही आणि अवघड पण नाही आहे. एकदम मीडियम इक्वेशन आहे आणि इथे कुठेतरी सांभाळून खेळावं लागेल. दोन्ही आघाडीवीर मैदानामध्ये आता उतरत आहेत. दिनेश कांबळे आणि बिलाल शेख, अंबरनाथ आणि भिवंडीचे खेळाडू. दिनू कांबळे अंडरआर्म ओव्हरआर्मचा मोठा खेळाडू, उमर 11 साठी भरपूर वर्ष खेळला. बिलाल शेख कडे जर आपण बघितलं तर बिलाल शेख, ग्यासुद्दीन शेख, दोन बंधूंची जोडी. शांतीबाई यांचा संघामार्फत GI11 मार्फत भरपूर नाव केलं आणि मग भिवंडीला सध्या चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. शहरी क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे बिलालचा. दोन्ही उमर 11 साठी भरपूर वर्ष खेळले, ही आनंदाची बाब आहे. आणि हा आपला मुख्य हायवे मार्ग जिथे बॅनर लागलाय,
म्हणजे मुंबईमध्ये खूप कमी अशा स्पर्धा असतात ज्याची ब्रँडिंग हायवेच्या ब्रिजवर असते आणि आज आपण बघतोय कुणाल सरमळकरजी यांचा एवढा प्रेम आहे आपले कार्यक्रमाच्या माध्यमाने लोकांमध्ये ते दिवसानुदिवस लोकप्रिय होत चालले आहेत. लोकांना काय हवंय लोकोपयोगी कार्य गुणवंत विद्यार्थी सोहळा मेडिकल कॅम्प म्हणा गरजू लोकांना वया वाटप असे भरपूर कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाच्या माध्यमाने आज मेरा काम ही मेरी पहचान है असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या बाजूला गौरव दुबे साहेब बघत आहात बाजूला कलाताई सकाळपासून आज त्यांची उपस्थिती नारी शक्तीला सलाम. 2 आघाडीवीर मैदानामध्ये उतरले आहेत आणि पहिलं षटक स्काय रायडर संघासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे. जे प्रेक्षक बांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत सुपर सॅटर्डे शनिवारी हाफ डे किंवा ज्या लोकांना सुट्टी असते ते सर्व क्रिकेटकडे वळतात आणि पावसाळी क्रिकेटचा उच्चांक मुंबईमधली सर्वात मोठी स्पर्धा पावसाळी क्रिकेटची बिलाल शेख यांना तुम्ही बघत आहात. पहिला षटक जतन ठक्कर इमर्जिंग प्लेयरचा अवॉर्ड मागील रविवारी त्यांना ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत भेटलं. घाटकोपरचा खेळाडू आणि जतन ठक्कर यांना सामोरं जातोय तो उजव्या हाताचा फलंदाज बिलाल. पहिला चेंडू आणि हा षटकार स्टँड अँड डिलिव्हरचं ह्यूज 6. सहा धावांनी सुरुवात 44 धावांची गरज. ठक्करचा पुढील चेंडू टॅप करत त्या चेंडूला खेळले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार षटकार मारून धावफलक हलतं ठेवायचं आणि स्ट्राईक फिरवायची ही एक कला आहे आणि ते दाखवून देतोय बिलाल. त्याला माहित आहे दिनेश कांबळेकडे सुद्धा चांगले फटके आहेत त्याला सुद्धा संधी दिली पाहिजे. आज बहुतांश जवळपास सर्व संघांनी लेफ्टी राईटी बॅटिंग कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला उतरवताना बघायला मिळालं आहे जी चांगली बाब आहे. यावेळेला दिनेश कांबळे चोपून काढला त्या चेंडूला 6 धावांसाठी जोरकस फटका. धावसंख्या 13. दोन्ही फलंदाज आक्रमक सुरुवात करून देत आहेत. 13 धावा. ठक्करचा हा बुंदा मारला होता व्यवस्थित चेंडू होता आणि दिनेश कांबळे हे थोडं सावध राहिले. आपली बॅकलिफ्ट जी आहे ती जमिनीलगत बॅट ठेवून त्यांनी ती 1 धाव पूर्ण केली. बॉटम एंडचा चांगला वापर. धावसंख्या 14. जतन ठक्कर समोर टक्कर घेत आहेत बिलाल आणि दिनू. दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडू खेळलेत आणि 7-7 धावा कुठल्या आहेत. यावेळेला चाबुक शॉट फटका मारण्यासाठी जागा बनवली होती. शरीरापासून थोडा लांब खेळले परंतु टायमिंग चांगलं होतं. क्रिकेटला ईश्वर दत्त टायमिंग भेटलेले काही फलंदाज अजूनही क्रिकेटमध्ये जिवंत आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे दिनेश कांबळे आणि बिलाल शेख. धावसंख्या 15. फुलटॉस आणि या षटकार 21 धावा.
रवी गुप्ता नवीन षटकाला सुरुवात करतोय. त्याला सामोरं जातोय बिलाल शेख. 3 चेंडूमध्ये 8 धावांवर नाबाद बिलाल. दिनेश कांबळे 3 चेंडूमध्ये 13 धावा, 21 धावा झालेत आणि आता उर्वरित 4 षटकांमध्ये 29 धावांची गरज आहे. सरासरी 7.25. नवीन षटकातील पहिला चेंडू आवाक्याचा बाहेर, वाईड बॉल. पंच अरुण आंबोकर. बॉलर एंडला उभे आहेत, स्ट्रायकर एंडला उभे आहेत नासिर शेख. थर्ड अंपायर आहेत रमाकांत पवार. धावसंख्या 22. वाईड चेंडू. जास्त वेगाने चेंडू करायचा प्रयत्न करतोय रवी गुप्ता आणि त्याची जी लाईन अँड लेंथ आहे ती योग्य बघायला मिळत नाही आहे. लेंथ जरी चांगली असली तरी लाईनने धोका दिलाय. 23 धावा. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूची खूण टिंब चेंडू म्हणून वहीमध्ये करते सोनमताई. धावसंख्या झाले 23. 27 धावांची गरज. आज मैदानामध्ये ललित होलेबडी, महेश शेट्टी, शांतनू गायचोर, किशोर शिंदे सारखे खेळाडूंना बघून आनंद भेटतो. रितेश पांडे, लीलाधर सालियन, संतोष संत्या आणि याचबरोबर झेलबाद. वेगवान चेंडू होता. महेश येवलेने झेल टिपलाय यशांच्या मागे. पाटील 11 उमेश 11चे कॅप्टन यांनी स्टेजवर येऊन थांबायचं आहे. पाटील 11 उमेश 11चे कॅप्टन यांनी स्टेजवर येऊन थांबायचं आहे. हा सामना झाल्यावर लगेच नाणेफेक होईल आणि सामना सुरू होईल. आजच्या दिवसाचा तो अंतिम सामना असेल आणि आजचा शेवटचा सामना जो संघ जिंकेल त्याचं एक बक्षीस हे पक्का होणार आहे. 2 लाख किंवा 3 लाख पैकी एक बक्षीस नक्की मिळणार आहे. म्हणजे पुढील सामन्याची किंमत जर बघितली तर 2 लाख रुपये कमीत कमी बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. दुसऱ्या बाजूला रवी गुप्ता यांचं मागणं षटक म्हणावं लागेल. वाईड चेंडू खूप टाकलेत. बॅटने धावा कमी आल्यात परंतु वाईड चेंडू हे खलनायक ठरू शकतात. एक गडी बाद 24. MUCC ओदिशा 26 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्यासाठी. सकाळच्या सत्रात उपांत्य फेरी गाठली होती पाटील 11ने आणि व्हॉट अ शॉट. आपला दर्जा दाखवतोय. हँड अँड सम, लॉंग अँड स्ट्रॉंग, मॅसिव्ह आउटरेजियस 6. अठरा चेंडू 14 धावा असा चौधरी. मटनचा केला रस्सा, चिकन केला फ्राय. सामना जिंकण्यासाठी करावी लागणार भरपूर ट्राय. स्काय रायडर घाटकोपरला
पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. बघायचा आहे या चेंडूवर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बीमरचा रिव्ह्यू. पाटील 11 उमेश 11चे कॅप्टन मंचावर येऊन थांबायचं आहे. आज या स्पर्धेमध्ये रंग भरतायत. जुन्नर भूषण महाराष्ट्र भूषण ने सन्मानित चंद्रकांत भानुदास शेट्टे आणि मालवणचो गोड आवाज म्हणजेच बादल चौधरी. नो बॉल दिला गेलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट. सर्व काही सुस्थितीत घडते MUCC ओदिशा या संघासाठी. 12 धावांची गरज आणि या षटकातच हे सामना दिनू संपवतील की काय असं वाटलंय. एकही गडी बाद झाला नाही. एक गडी बाद झाली आहे मात्र त्यानंतर तुटून पडलाय दिनू कांबळे. अजून एक गगनभेदी षटकार. पर्णाच्या रेल नीर फॅक्टरीची शपथ. मजा येते या सामना बघण्यामध्ये. दिनू ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आपला दर्जा क्षमता आणि दरारा दाखवतोय. मात्र वेगवान चेंडू होता. बाईची एक धाव. चेंडू चांगला असून चालत नाही त्यावर सुद्धा एक धाव येते. यशांच्या मागे महेश शेवले थांबू शकले नव्हते. चेंडूला 5 धावांची गरज. दिनू कांबळे 31 धावांवर नाबाद. वादळी खेळी. बॅटनी एक धाव. 5 धावा पाहिजे. वाईड चेंडू +1 47. 3 धावा पाहिजे. दिनू कांबळे. तीन धावांची गरज उपांत्य फेरी गाठण्यासाठी. स्काय रायडरने पहिला सामना चांगल्या रीतीने जिंकला परंतु या सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी बहरू शकली नाही. फलंदाज स्काय रायडरचे गोलंदाजाच्या भानामतीतून सुटू शकले नाही आणि हा सामना संपवलाय दिनेश कांबळे यांनी. आपण असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आणि 9 गडी राखून भव्य विजय नोंदवलाय दिनेश कांबळे. दिनेश कांबळे जेव्हा परततोय अगदी अभिमानाने त्याचप्रमाणे मी खूप खूप आभारी आहे कुणालबाई शर्मळकर, देव फ्रेंड्स आणि आयोजन समितीचा ज्यांनी समालोचनासाठी यावर्षी मला संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. हायवेचा बिझी ट्रॅफिक आणि तिथे हा बॅनर. जाऊया चंद्रकांत शेट्टेकडे. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच तिघांचे कळवा. त्या अगोदर आपण टॉस करतोय. एक महत्वपूर्ण सामना. तिन्ही मॅन ऑफ द मॅच कळवा. लवकरात लवकर कळवा. चालू मध्ये कळवलं तरी चालेल. आणि महत्वाची